मित्रांनो, मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचंय, पण तुम्ही डॉक्टर होऊ शकले नाहीत. मग हृदयाचा डॉक्टर जर नाही झाले, तर हृदयाचा रक्षक तुम्ही नक्कीच बनू शकता मित्रांनो. आजच्या या धावपळीच्या जगात हृदयविकार एवढा वाढत आहे आणि त्यामुळेच मी जे आज कोर्स सांगणार आहे, त्या कोर्सची पण मागणी एवढ्या प्रमाणात वाढत आहे की तुम्ही यामुळे थेट ऑपरेशन थिएटरमध्ये राहून लोकांचे प्राण डॉक्टरांच्या सोबत वाचवू शकता. चला तर मग पाहूया की हा बेस्ट करिअर ऑप्शन काय आहे ते. या कोर्सचं नाव आहे मित्रांनो BSc कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी, म्हणजे BSc CVT. या कोर्सचा कालावधी आहे 4 वर्षाचा. यामध्ये 3 वर्ष तुम्हाला कॉलेजमध्ये राहून शिक्षण घ्यायचं आहे आणि 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणजेच इंटर्नशिप करायची आहे 1 वर्षाची. पात्रता काय असेल तर 12वी सायन्समध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामध्ये किमान 50% गुण तुम्हाला मिळाले पाहिजे. आणि नक्की काम काय करायचं, तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला विचार पडला असेल तुम्हाला की बाबा नक्की काम काय करायचं. तर कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्टचं काम हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे मित्रांनो. डायग्नोस्टिक्स टेस्ट असतात ज्या, म्हणजे रुग्णांच्या हृदयाच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठीच्या, जसं की ECG असेल, इकोकार्डिओग्राफी असेल, ट्रेडमिल टेस्ट असतील, यासारख्या चाचण्या तुम्हाला स्वतःला करावं लागतात, म्हणजे रुग्णांच्या करून घेणे तुम्ही. दुसरा आहे कॅथ लॅब असिस्टंट. जेव्हा हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांची अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केली जाते, तेव्हा टेक्नॉलॉजिस्ट थेट डॉक्टरांच्या सोबत ऑपरेशन थिएटरमध्ये राहतात. कॅथ लॅब, त्यालाच कॅथ लॅब असं म्हणतात. तिथल्या सर्व हायटेक मशीन्स आणि मॉनिटर्स हाताळणे ही तुमची जबाबदारी असणार आहे कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्टची. त्यानंतर आहे पेसमेकर मॉनिटरिंग. आता हृदयामध्ये पेसमेकर बसवले जातात बघा बऱ्याच जणांच्या. तर ज्यांच्या हृदयात पेसमेकर बसवले आहेत त्या यंत्राचं प्रोग्रामिंग आणि तपासण्या वेळोवेळी करणे हे पण तुमचं काम असणार आहे. आता नोकरी कुठं मिळणार आहे हा कोर्स केल्यावर? तर मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहेत, म्हणजे मोठ्या हॉस्पिटलच्या कार्डियाक डिपार्टमेंटमध्ये कॅथ लॅब टेक्निशियन किंवा इको टेक्निशियन म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक जे सेंटर्स असतात, म्हणजे स्वतंत्र हार्ट केअर सेंटर जे आहेत, तिथं पण नोकरी मिळू शकते. मेडिकल उपकरण बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जसं फिलिप्स आहे, GE आहे, सिमेन्स आहे, यासारख्या कंपन्यांमध्ये ॲप्लिकेशन स्पेशालिस्ट म्हणून, जिथे तुम्ही डॉक्टरांना नवीन मशीन्स कंपनीनं बनवलेल्या याच्याबद्दल माहिती देण्याचं काम करता, ते पण जॉब तुमच्यासाठी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर एम्स किंवा जिल्हा रुग्णालय आणि रेल्वे हॉस्पिटल या ठिकाणी कायमस्वरूपी तुम्हाला सरकारी नोकरी पण उपलब्ध आहे. आता प्रश्न आहे की हा कोर्स करण्यासाठीचे कॉलेजेस, त्यांची फी आणि पुढं पगार किती मिळेल? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. थोडं थांबा. महाराष्ट्रातील प्रमुख कॉलेजेस तुम्हाला मी आता सांगतो. महाराष्ट्रामध्ये AFMC म्हणजे पुणे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई, एम्स नागपूर, सिम्बॉसिस पुणे यासारख्या नामवंत संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. अजूनही बरेचसे कॉलेजेस आहेत, इथं सर्व कॉलेजेस मी सांगू शकत नाही. आता इथं फीचा प्रश्न आहे. फी किती असणार आहे? सरकारी कॉलेजमधली फी असते तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये खर्च येऊ शकतो, जास्तीत जास्त सांगतो मी. आणि खाजगी कॉलेजची फी वर्षाला 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते. आता सुरुवातीचा पगार तुम्हाला 35-40 हजार रुपये मिळतो मित्रांनो, आणि अनुभवानंतर तुम्ही 80-90 1 लाखाच्या पुढेही जाऊ शकता. त्याच्यानंतर गल्फ कंट्री, USA या ठिकाणी सुद्धा 3 ते 5 लाख रुपये महिन्याला मिळून देणाऱ्या नोकऱ्या पण उपलब्ध आहेत हा कोर्स केल्यावर. तर मित्रांनो, तांत्रिक कौशल्य आणि वैद्यकीय सेवा यांची आवड असेल तर BSc कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी हा तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा, ज्यांना 12वी नंतर वेगळं आणि प्रतिष्ठित करिअर करायचं आहे, डॉक्टर होऊ शकले नाही,
तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर पाठवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.